संध्याकाळच्या वेळी सर्वांना चहा दिला आणि माझा चहा म्हटलं किचनमध्ये शांततेत घेऊयात. तेवढ्यात आहोंचा आवाज आला की आज स्वयंपाक लवकर कर आणि जरा चांगलं काहीतरी कर. मग लगेचच स्वयंपाक बनवायला घेतला आणि पहिले कुकर लावून घेते. वरण भातामध्ये माझ्या घरच्यांना सर्वांनाच इंद्रायणी तांदळाचा भात जो आहे तर तो फार आवडतो. सो त्यामुळे आधी वरण भात लावला आणि त्यानंतर फ्रीजमध्ये पाहिलं तर भाजीपाला जास्त काही अवेलेबल नव्हता. होतं ते फक्त पनीर होतं, पण मसाला अवेलेबल नव्हता. मग घरच्याच मसाल्यामध्ये भाजी बनवली आणि भाजी जी आहे ती माझ्याकडून जरा पातळच झाली, कारण आयत्या मसाल्यामुळे जरा थिकनेस होतं भाजीला आणि सगळं काही घरच्या मसाल्यात बनवलं. भाजी जरा पातळच बनली पण खायला फार टेस्टी बनली. आणि मग स्वयंपाक झाल्यानंतर सर्वांना आधी जेवण दिलं आणि आज आहे गोकुळाष्टमी, तर मी लगेचच पूजा करायला घेतली. पूजा करून घेतली आणि परत किचनमध्ये गेले तर बघते तर काय सर्वांचे जेवण तर झाले, पण किचनवरती एवढा राडा, एवढं सगळं पाहून असं वाटतं की एका चुटकीमध्ये सगळं क्लीन व्हावं. असं ट्रान्झिशन पाहायला छान वाटतं पण करायला फार अवघड जातं. बरं चला, आता खूप रात्र झाली, आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.